उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाला महामार्ग प्राधिकरणाकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे। 10 दिवसांमध्ये मुंबई नाशिक हायवेवरचे खड्डे बुजवण्याचे निर्देश अजित पवारांनी दिले होते। प्राधिकरणासोबत बैठकही घेतली होती, मात्र तरीही खड्डे बुजवण्याचं काम हाती घेण्यात आलं नाही। अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर असतानाही महामार्ग प्राधिकरण हे झोपलेलंच आहे। नाशिकच्या विल्होळी परिसरातच्या महामार्गावरती खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळत आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। मुंबई नाशिक महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 10 दिवसांचा अल्टिमेटम दिल्यानंतर सुद्धा रस्त्यावरचे महामार्गावरचे खड्डे जैसे थेच असल्याचं बघायला मिळतंय। अजितदादा यांनी काल नॅशनल हायवे अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। मुंबई नाशिक महामार्गावरचे खड्डे 10 दिवसात जर बुजवले नाहीत तर अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करू, एवढंच नाही तर टोल देखील बंद करू, अशा पद्धतीचा सज्जड दम भरला। एवढंच नाही तर नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी देखील कालच्या बैठकीमध्ये नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या आणि सांगितलं की 10 दिवसात हे खड्डे बुजवण्याचं काम केलं नाही तर टोल बंद करण्याचा प्रस्ताव पारित केला जाईल। अर्थात असं जरी असलं तरी नाशिकच्या जवळ महामार्गावर कुठल्याही पद्धतीचं काम सुरू नसल्याचं या ठिकाणी बघायला मिळतंय। त्यामुळे 10 दिवसांनंतर टोल बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी होणार का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।